आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम आत येऊ का? मॅडम त्या स्वानंद देसाईचा गुन्हेगार नाही सापडला. कसा नाही सापडला? अहो मी त्याला समधीकडे शोधलं. पार त्याच्या गावाला गेलतो. त्याचं घर, फार्म हाऊस, शेत, त्याचं खालच्या पट्ट्यातलं शेत समधीकडे पाहिलं पण नाही. अहो मी तर त्या बांधावरनं जाऊन शोधलं पण गावलाच नाही. कोंबडी पकडायला गेला होता का गुन्हेगार? शेतात कोण शोधतं? शिंदे. जरा आजूबाजूला चौकशी करता येत नाही का? अहो केली चौकशी. मग प्रत्येक घरात जाऊन विचारलं का तो कुठे गेला असेल, कुठे जाऊ शकतो. पण गावात त्याचा धाक आहे ना, कोणी काय उत्तरच देईना. शिंदे असं सरळ सरळ विचारलं तर कोण तुम्हाला उत्तर देणार आहे? तो सरपंच तुमचा कोण आहे? काका की मामा? काय बोलताय? गावचा सरपंच आहे तो. जरा आडून आडून चौकशी करता येत नव्हती का? हा, पोलिसांचं ट्रेनिंग चालू असताना कुठे गेला होता? लक्ष कुठे होतं? मोबाईल वरती गेम खेळत होता? तुम्हाला गावच्या सरपंचाला पकडायचं होतं, सराईत गुन्हेगाराला नाही. एवढं साधं काम करता येत नाही तुम्हाला? तुमच्या अशा वागण्यामुळे ना अजून अवघड करून ठेवलंय तुम्ही सगळं. सॉरी मॅडम. शिंदे प्लीज, मला ना सॉरी हा शब्द नाही ऐकायचा. सॉरी मॅडम. शिंदे सॉरी मॅडम. तुम्ही सांगा त्या गुन्हेगाराला कुठे शोधू? हा तुम्ही सांगा, मी जातो. नको, तुम्ही आता त्याला पकडू शकाल असं नाही वाटत आहे मला. मी बघते. या. मणी सर, मणी सर, हो काय झालंय? तुम्ही बोलत का नाहीये माझ्याशी? मणी सर. मणी सर. काय करतेस तू? प्रेग्नंट आहेस ना? त्या पोराच्या मागे कशाला धावतेस? कोण होता तो? एकेकाळी चांगले मित्र होतो आम्ही. माझ्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे उभे असायचे ते. पण आता काय झालं काय माहिती, माझ्याची मैत्री तोडून निघून गेले. मॅडम, तुम्ही इथे ऑफिसला काही झालं का? हा, त्या सरपंचला शोधायचा प्रयत्न केला आम्ही. आमचे शिंदे हवालदार गेले होते त्याला शोधायला. त्याचं घर, शेत, फार्म हाऊस सगळीकडे शोधलं, कुठे नाही सापडला. मला नीट विचार करून सांग, अशी कुठली जागा आहे का की जिकडे तो असू शकतो? म्हणजे त्याचा मित्र, त्याचा नातेवाईक, कोणीही. अशी एखादी जागा की जिकडे त्याला वाटेल की तो सेफ आहे. तुला माहितीये कोणी? आजी, सरपंचाची आजी. मॅडम, मी तुम्हाला सांगायलाच विसरले. अहो त्याला आजी आहे. म्हणजे लहानपणी जेव्हा त्याचे आई वडील वारले ना, तेव्हा तो आजीकडेच लहानाचा मोठा झाला आणि मोठा होऊन गावात परतला. पण आजीला कधी विसरला नाही. त्याच्या आजीत लय जीव होता. आजीची लय काळजी करायचा तो. त्याच्या आजीचं घर आमच्या घरापासून जवळच आहे. आमच्याच पंचकृषीत आहे त्याच्या आजीचं घर. कदाचित तो तिकडेच गेला असावा. ऑल राईट.
हे अजय ओळखलं नाही का? अगं मी किसन रावे. नजर गेली का काय म्हातारीची? अगं ओळखलं का? मुर्दा बसवल्या मेल्या तुझा. कुठं तोंड काळा करून आलायस रे? हा, आणि 2 महिन्यापासून मी तुला फोन लावतीये. हा, आणि तू कुठे उलटलायस रे? काय रे? हा, ही आजी मेली का जगली काही विचारायची, काही चौकशी करायची काही पद्धत आहे का नाही? आणि आज आलाय तोंडवर करून आजे करत. अगे म्हातारे, अगं वय झालं पण हातातली रग नाही कमी झाली. एवढ्या जोरात मारतात का लेकराला? लागलं ना मला. लेकरू चांगला दाढी मुशावाला दगोडा बाप्पा झालास ना तू. तू काय शेणाचा आहे की मेणाचा? आणि काय रे वशाड्या, कुठल्या पोरीच्या माग लागला तू? आलंय सगळं माझ्या कानावर. आणि काय रे पोरीच्या माग लागून आजीला विसरलास होय? अगं कसलं काय म्हातारे? त्या पोरीनं पर आयुष्याचं वाटोळ केलंय माझ्या. काय सांगू तुला? काय केलं तिने? काय केलंय? अगं खोटी केस टाकून पोलीस मागे लावलेत माझ्या. जिथं तिथं पोलीस शोधतायत. तिथं गावात तोंडवर करून फिरायचोय, असं लपून फिरावं लागतंय. ऐके म्हातारी, हे इथवर कसा बसा तोंड लपवत आलोय मी. हे रुसवे फुगे सोड, पण आधी मला लपू. नाही त्या पोलिसांच्या हाती लागलो ना, उगा बिनकामाचा तुडवतील मला. माझं लेकरू ते काय अवस्था झाली रे तुझी? बघ की. माझ्या हाती गाऊ दे ती पोरगी, तांगडाच तोडून तिचं मग बघ. ए म्हातारे, जरा दमानं. तुझी एनर्जी कळती मला. हे असलं काही करून माझ्या डोक्यावर आणखी एक केस लादू नको. तू एवढं कर की मला लपू बस. आता तू माझ्याकडे आला ना तर पोलीस काय साक्षात बरमदेव देखील तुझं काही आता वाकडं करणार नाही. माहितीये ना मला. या तरण्या पोरींचं असंच असतं. चांगल्या पैसेवाल्या पोरांना बघतात आणि लागतात मागे, आणि हातात येत नाही असं दिसलं की करतात केस. नाही ते काही. आता काही घाबरायचं कारण नाही. एक तर ते पोलिसीकडे येणार नाही, आणि आले तर तू काही त्यांना गावणार नाही. चल तुझी दृष्ट काढते. चल काढ बाई एकदाची. चल. ए दामान म्हातारी. चल चल. मी कसली पडते. चल. कोण आहे रे तिकडं? कोण आहे? कोण आहे रे तिकडं? काम करायला पण धड दिना. ए कोण आहे तिकडे? आज मी ऑफिसमध्ये डब्बा नेणारच नाहीये. का ग? हे मेस मधलं जेवण मला आवडतच नाही. मला मदत हवी आहे, सहानुभूती नको. ए कोण आहे
शांताबाई, एक नंबर झाली झुणका भाकर. क्या दिसात न खातोय ना घरचं. मला वाटलं होतं आता घरचं मी येतच नाही की काय. खा रे बाबा खा. कसं वाळून काट झालंय माझं पोर. आता इथं आलायस ना, तुला खाऊन पिऊन कसा गब्बर बनवते बघ. खा हा. मी आलेच बरं. सगळा शुकशुकाट आहे गावात. चौकशी करायची तरी कुठे. आजी, ओ आजी, ऐका ना, ते शांताबाईंचं घर कुठे माहितीये का तुम्हाला? हा, शांताबाई. कोण? शांताबाईंचं घर कुठे माहितीये का काही? शांताबाई? हा, त्या तिथे शेवटच्या टोकाला राहते बघ. तिथे? हो. हा, बर. काय काम काढले तिच्याकडे? त्यांचा नातू आहे ना किसनराव, साखरगावचा सरपंच. हा, किसनराव साखरगावचा सरपंच. या शांताबाईंचा नातू आहे ना. पाहिलं का त्याला इकडे? माहितीये का कुठे? नाही बाई, एक तर मला काही दिसत पण नाही. समोरून गेला ना तरी काही कळणार पण नाही. बर, ठीक आहे. ते शांताबाईंचं घर तिकडे म्हणालात ना? हा, त्या शेवटच्या टोकाला बघ. ठीक आहे, थँक्यू. मला शोधत पोलीस इथवर आले की काय? ही बाई नक्कीच मला पकडायला आलेली दिसते. प्लीज या फातिमा पडली. मणी सर प्लीज हेल्प करा आम्हाला. मणी सर फातिमा पडली. मणी सर प्लीज हेल्प करा. मणी सर फातिमा पडली. मणी सर प्लीज या हेल्प करा. फातिमा, जेसी फातिमा लवकर. जेसी प्लीज. जेसी पकड़ ले. ऐसा क्यों किया आपने? क्यों छोड़ के गए हम सबको? और स्वानंदी, उसको कितना बुरा लगा मालूम है आपको? कितना रो रही थी वो. आणि काय हो मणी सर, आम्हाला बघून पळून का चालला होता तुम्ही? का असं वागताय तुम्ही आमच्या बरोबर? तुम्हाला माहितीये तुमच्या अशा गायब झाल्यामुळे वॉर्डन मॅमला, स्वानंदीला, आम्हाला किती त्रास होतो याची कल्पना आहे का तुम्हाला? जरा तरी आयडिया आहे? आप मुझे आपकी छोटी बहन समझते हो ना? तो सच सच बताना, आखिर माजरा क्या है? ऐसे सब कुछ छोड़ के अचानक से क्यों चले गए आप? मला माहिती है काहीतरी मोठं रीजन असेल. नहीं तो आप वादे के बहुत पक्के हो. ए बाबा, तंबाखू काय चोरत बसला? उठ, पोलीस आले तुला पकडायला. उठ, पळ 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 पळ. पोलीस? पण मी तर काहीच नाही केलं. मला कशाला पकडणार पोलीस? तू चोरी केली ना त्या दिवशी? पाटलाच्या गाडीतला डेक तूच चोरला ना? काय राव, मी आणि चोरी? काय तुम्ही बोलताय? अरे तू नसेल केली. पण ते पोलिसांना तुझ्यावर डाऊट आहे. खबर लागली मला. ते बघ, ते पकडायला आले आणि पोलिसांचा कारभार तुला माहिती आहे. आधी तू डवत्या आणि मग चौकशी करतात. कुठं ना आधी लागतो त्यांच्या. उतर, पळ पळ. ओ सरपंच, ओ कुठं पळताय? ओ सरपंच. ए थांब थांब. ए थांब थांब तिकडे. अरे थांब. थांब. ए सरपंच.
कुठे पळशील? कुठे पळशील? सरपंच कुठे पळशील? मी सरपंच नाही हो, मला सोडा, मी सरपंच नाहीये खरोखर. सरपंच नाहीये? मला सोडा. चल दाखवते तुला. उठ. मला कशाला मारता हो? चल मला सोडा हो. चल. तुला काय वाटलं पोलिसांपासून लपून राहशील? पण मी सरपंच नाहीये खरोखर. सगळे गुन्हेगार हेच म्हणतात. चल. आली मोठी मला पकडायला. हा किसनराव भगवान दादा भोईर तुला काय हलका माणूस वाटला वय? खरं तर मला तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण आता माझा नाईलाज आहे. असे तुमच्यापासून फार लपून राहणार नाही. मला कळतंय स्वानंदीच्या कठीण काळात मी तिला सोडून गेलो, पण ते मनाविरुद्ध गेलो. त्याला कारण आहेत काही. मी शब्दात अडकलो. हॉस्पिटलमध्ये स्वानंदीच्या कन्सर्न पेपरवर कार्तिकीला सही करण्यापासून आपल्याला थांबवायचं होतं, आठवतंय? तेव्हा दबाव टाकून सही करण्यापासून थांबवणारी एकच व्यक्ती होती. सरपोतदार? हो. मी त्यांना मदत मागितली, त्यांनी मदत केली, पण एका अटीवर. कोणती अट? की मी कुठलाही प्रश्न न विचारता ते जे सांगतील ते करेन. म्हणून तर स्वानंदी हॉस्टेलला परत आल्यानंतर त्यांनी मी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आणि मला परत त्यांच्या घरी येऊन गेले. हे बघा, मी शब्दात अडकलोय. मला तुम्हाला कोणालाच दुखवायचं नाही. सॉरी. मॅडम आत येऊ? हा ये. काय झालं मॅडम? सरपंचाबद्दल काही कळलं का? काही कळलं का? मानगुटीला पकडून आत टाकलंय त्याला, तुरुंगात येतो म्हणूनच बोलवलं तुला. तोंड उघडला नाहीये त्याने अजून, पण त्याचं तोंड कसं उघडायचं हे चांगलंच ठाऊक आहे मला. मॅडम मला त्याला एकदा भेटायचंय. त्यानं माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं हे मला त्याला विचारायचंय. स्वानंदी हे नियमात नाही बसत आणि आतापर्यंत तो फक्त संशयित आहे. ना त्याने तोंड उघडून त्याचा गुन्हा कबूल केलाय आणि ना पण त्याचा गुन्हा सिद्ध केलाय. सॉरी. मॅडम खरं तर मला त्याला लातांनी तोडवायची इच्छा आहे, पण किमान त्याच्या डोळ्यात डोळे घालून मला जाब विचारू दे. स्वानंदी, आय अंडरस्टँड ऑल ऑफ दिस कम्प्लिटली. मला तुझा राग कळतोय आणि मी तुझ्या जागी असते तर एक्झॅक्टली हेच केलं असतं. पण काही गोष्टी आपल्याला कायद्यानुसार कराव्या लागतील आणि हे नियमात नाही बसत. हा, पण कायद्यानुसार त्या माणसाला जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल हे मी डेफिनेटली बघेन. कायदा शिक्षा देईलच की, पण तो माझा गुन्हेगार आहे. त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी विचारू शकत नाही का? मला एकदा त्याला बघू द्या प्लीज. हे सगळं करून काय होणार आहे? मला बघायचंय. त्याच्या नजरेत, त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव आहे की नाही, त्याच्या चेहऱ्यावर एका पैशाचा तरी गिल्ट आहे का, मला बघायचंय. मी हात जोडते तुमच्या पुढं. मला एकदा त्याला बघू द्या प्लीज. प्लीज मॅडम, प्लीज प्लीज. ओके चल. ए इकडे बघ, वर बघ. मॅडम अहो, हा दुसराच कोणीतरी माणूस आहे. हा सरपंच नाहीये. व्हॉट? नाही मॅडम, हा सरपंच नाहीये. कसं शक्य आहे? मॅडम बघा मॅडम, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही जो सरपंच शोधताय ना तो मी नाहीये. हो, मी काहीच नाही केलं. हो, मला सोडा ना. हो मॅडम, तुम्ही सांगा ना त्यांना मला सोडायला. हो, मी मगापासून त्यांना तेच सांगतोय की त्या शोधतात तो माणूस मी नाहीये, पण ते ऐकतच नाही. हो, मला फुकट इथं आणलं आणि खूप मारलं. हो, मला सांगा ना सोडायला. ओ मॅडम सोडा ना मला. ओ मॅडम सोडाला, प्लीज सोडाला. ए गपरे, भास्कर तुझी बडबड. खाडे सोडा त्याला.
आय एम सो सॉरी स्वानंदी. हा सरपंच मला वाटतो त्यापेक्षा खूप जास्त शहाणा निघाला ग. जगाच्या पाठीवर तो कुठेही असेल, त्याला शोधून काढेन मी. स्वानंदी, आपला संघर्ष खूप मोठा आहे, इतक्यात निराश नाही व्हायचंय. चिडचिड तर माझी पण होती, बट बिलीव्ह मी, हा माणूस तुला सापडणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच महत्वाचं ते माझ्यासाठी पण आहे. डोंट वरी, या सगळ्याचा शेवट आपल्याच विजयानं होणार आहे याची खात्री बाळग. लेट्स नॉट लूज होप्स.